नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे जीडीसीए व्यतिरिक्त जो जीडीसीए आपला ट्रेनिंग कोर्स आहे किंवा कोचिंग कोर्स आहे, ज्यामध्ये आपण ट्युशन देतो किंवा शिकवतो विद्यार्थ्यांना असं म्हणूया, या व्यतिरिक्त बाकी काही कोर्सेस आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये सर्वात महत्वाचा जो कोर्स आहे तो एमबीए आहे. एमबीए म्हणजे मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. याच कोर्स बद्दल आपण पूर्ण डिटेल चर्चा करणार आहोत. कसा कोर्स आहे, कोण करू शकतं आणि याची गरज काय आणि कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता एमबीए साठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये ऍडमिशन घेता येऊ शकतं आणि तुम्ही कशा प्रकारे व्यवस्थित तुमचं एमबीए प्लॅन करू शकता याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जसं की तुम्हाला सर्वांना माहित आहे की एमबीए हे जे आहे किंवा एमबीए हा जो कोर्स आहे हा सर्वात जास्त प्रमाणात केला जाणारा कोर्स आहे आफ्टर ग्रॅज्युएशन. कारण ग्रॅज्युएशन नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण चेंज करतो. कोणी बीकॉमचा असेल तो मे बी मार्केटिंग मध्ये काम करतो, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करतो. त्या हिशोबाने आपण प्लॅन करतो की एमबीए करायला हवं. आता हे जे एमबीए आहे खास करून वर्किंग प्रोफेशनल साठी आहे. यामध्ये आपल्याकडे 60 सीट शिल्लक असतात. तर त्यापैकी साधारणपणे 30 ते 35 सीट्स आपल्याकडे ऑलरेडी फुल झालेल्या आहेत आणि ज्यामध्ये ज्या महिला आहेत किंवा गर्ल कॅन्डिडेट आहेत त्यांना विशेष सवलत असते ऍक्च्युली. तर त्या सवलती काय आहेत, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कशा प्रकारे ऍडमिशन घेता येऊ शकतं याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. जे विद्यार्थी वर्किंग प्रोफेशनल आहेत, जॉब करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी एमबीए हे जे आहे 5 स्पेशलायझेशन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यामध्ये एमबीए एचआर आहे, एमबीए फायनान्स आहे, एमबीए मार्केटिंग आहे, एमबीए ऑपरेशन आहे आणि एमबीए सप्लाय चेन. अशा 5 स्पेशलायझेशन मध्ये आपल्याकडे एमबीए उपलब्ध आहे. जे वर्किंग आहेत त्याच लोकांसाठी आहे खरं तर हे. त्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात या सर्व गोष्टीची माहिती आपण तुम्हाला फोनवरती देऊ शकतो किंवा व्हॉट्सअपला हाय करा. त्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला व्यवस्थित दिली जाईल. फी स्ट्रक्चर काय आहे, कशा प्रकारे तुम्ही करू शकता. याच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते एंट्रन्स एक्झाम. ती एंट्रन्स तुम्हाला द्यावी लागते. आयदर तुम्ही सीईटी दिलेली असेल, एमबीए सीईटी असो, किंवा ती जर नसेल तर तुम्ही ऍटमा दिलेली असावी. आता ऍटमाची जी एक्झाम आहे ती 28 तारखेला आहे, या महिन्यामध्ये 28 तारखेला आहे. सो ती एक्झाम तुम्हाला देता येऊ शकते का, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता या सर्व. आणि ही एक्झाम दिल्यानंतर मग तुम्हाला त्या पद्धतीने ऍडमिशन्स मिळू शकतात. तर हे जे ऍडमिशन्स कशा प्रकारे असणार आहेत किंवा याचं कॉलेज कुठलं आहे, कशा प्रकारे तुम्हाला दिलं जाऊ शकतं, या सर्व गोष्टीची माहिती तुम्ही फोनद्वारे घेऊ शकता. आमचे जे नंबर्स आहेत त्याच्यावरती नक्की कॉल करून विचारा याची प्रोसेस काय आहे. कारण वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे बऱ्याचशा वेळेस तुम्हाला जॉब सांभाळून एमबीए करता येत नाही. ऑनलाईनही भरपूर ऑप्शन्स आहेत, पण ऑनलाईन पेक्षा आता काही विद्यार्थ्यांचं असं मत असतं की पुणे युनिव्हर्सिटीचं असेल तर आम्हाला करता येऊ शकतं, आम्ही पुण्यातच असतो तर आम्हाला ते जमेल. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हे अत्यंत महत्वाची सुवर्ण संधी म्हणू शकतो आपण. या संधीचा नक्की फायदा घेणं आपल्या हातात आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी नक्की ऍडमिशन करायचंय. तर 30 ऍडमिशन साधारणपणे आपल्याकडे ऑलरेडी झालेले आहेत त्यांचे, जे वर्किंग प्रोफेशनल आहेत. बाकी उर्वरित ऍडमिशनसाठी आपण मुद्दाम हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना करायचंय त्यांनी नक्की एकदा कॉल करा, विचारा संपूर्ण प्रोसेस, किंवा जवळ आसपास कुठे असाल पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास कुठे असाल तर नक्की येऊन व्हिजिट करा आपल्या ऑफिसला. एकदा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समोरासमोर सर्व गोष्टी सांगितल्या जातील. प्रॉपरली तुम्हाला प्लॅन कसा आहे सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील, किंवा कॉल करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. या व्यतिरिक्त बाकी अन्य कोर्सेस सुद्धा आहेत, जसं ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी करायची ओपन स्कूलिंग मध्ये त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याकडे बराचसा स्कोप आहे. ज्यांना करायचे बाहेरून 10वी 12वी द्यायची त्यांनी सुद्धा नक्की संपर्क साधून आपल्याशी पूर्ण डिटेल्स आपल्याकडनं घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करू शकता. आणि एमबीए ला काय काय डॉक्युमेंट लागतात, त्याची प्रक्रिया कशी असते, ऍडमिशनची, या सर्व गोष्टी तुम्हाला मी देईलच. वर्किंग प्रोफेशनल एमबीए साठी आपले डॉक्युमेंट्स काय काय लागतात, 10वी 12वीचे मार्कशीट लागतात, डिग्री सर्टिफिकेट्स किंवा डिग्रीच्या ज्या मार्कशीट आहेत त्या सुद्धा लागतात. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागतं, किंवा जॉब लेटर असेल किंवा ऑफर लेटर असेल ते, किंवा तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर बाकी जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत, कास्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि पॅन कार्ड या गोष्टी, आणि फोटोग्राफ्स लागतात 3 किंवा 4 फोटोग्राफ्स.
या व्यतिरिक्त बाकी डॉक्युमेंट्स लागत नाहीत आणि जे ऍटमा किंवा तुम्ही सीईटी दिली असेल तर सीईटीचं स्कोर कार्ड लागतं. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना करायचं नक्की तुम्ही कॉल करून विचारा. ह्या सर्व प्रोसेस तुम्हाला नक्की सांगितलं जाईल. येऊन व्हिजिटही करा जेणेकरून तुम्हाला समोरासमोर माहिती दिली जाईल. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा त्या वर्किंग प्रोफेशनल्स सोबत, जे तुमचे फ्रेंड्स असतील, कलिग असतील, तर ज्यांना एमबीए करायचं आहे, जे जॉब सांभाळून एमबीए करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसोबत नक्की त्यांना फायदा होऊ शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.